भावार्थ भगवद्गीता. भगवद्गीतेचा आर्यावृत्तातील मराठी भावानुवाद. अध्याय 15. परमपुरुषाचा योग. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, वृक्ष शाश्वत अश्वत्थ, वरमूळ खाली शाखा जयास, पर्णजास वेदमंत्र, जो जाणी मान वेदविद तयास, प्रसरी गुणपुष्ट शाखा, वर खाली विषय पर्ण फुटे तया, मूळे विस्तरी खाली बद्ध कर्मरूपी नरलोकिया, न दिसे हा जगीयेथ, न आदि अंत शास्त्राधार यास, अश्वत्थ दृढमूलहा भेदावा असंग शस्त्रे खास, शोधावे पदमगते जाता जेथे फिरणे परतनसे, भजावे ईशासित्या प्रवृत्ति पुराण जेथुनि स्फुरतसे, निष्काम निस्संगजे मान मोहरहित अध्यात्मयुक्त, जाती धामा शाश्वत ज्ञाते जे सुख दुःख संज्ञमुक्त, रवि शशि वा अग्नि धनंजया कधी न तया प्रकाशे, पावुनि जेथ न परते ते परमधाम तू जाणी माझे, या बद्धलोकी असे अंश माझा हा जीव सनातन, संघर्षी ओढुनितो प्रकृतिस्थ पंचेंद्रियांसह मन, सोडिता ग्रहीता तनु देह स्वामी जीवने संगे, इंद्रिये सहासारी जसा वायू कुसुमगंधस्व संगे, अधिष्ठूनि कर्णनेत्र जिह्वा नासा स्पर्श तसे मनहि, कुंतितनया जीवहा उपभोगी विषयाते या देही, त्यागी भोगी राही कसा पार्था तो गुणयुक्त देही, आकळेना मूढासी जाणे मात्र चक्षुज्ञाते सर्वही, यत्ने योगी जनते पाहती आत्म्यासी स्थित अंतरी, अशुद्ध चित्ते अबुद्धि न देखे यास करी प्रयत्न जरी, सूर्यातले जे तेज प्रकाशिते पार्थ अखिल जगतासी, चंद्र अग्नितले ही तेज माझेच जाण सव्यसाची, धरारूप धरुनि पार्थ भूतास मी ओजाने धारितो,
होऊनि चंद्र रसमय सकल वनस्पतीस मीच पचवितो. जाठराग्नी रूपे अर्जुना जीवाठाई मी आश्रितो. तोलूनि प्राणापान आहार चतुर्विध मीच पचवितो. सर्वांतरी स्थित ज्ञानमी स्मृती विस्मृतिः सर्वात्मी. मीच वेदांत कर्ता मी वेदज्ञ वेद्य वेदासही मी. जगती या पुरुष दोन क्षर आणि अक्षर ते खरेच जाण. क्षर सगळी भूतेही कूटस्थ म्हणवी अक्षर तू मान. अन्य एक तिसरा तो पुरुष उत्तम म्हणवितो परमात्मा. प्रवेशूनि त्रयलोकी पोषितोचि अव्ययी सर्वात्मा. क्षराहुनि अन्य अतीत अर्जुना मी उत्तम अक्षराहुनि. यास्तव जगी वेदात विख्यात मी पुरुषोत्तम म्हणूनी. निस्संदेह जाणी जो पुरुषोत्तम भगवंत असे मजला. होय रे तोची सर्वज्ञ भजे सर्वभावे भारता मला. शास्त्र अति परम गुह्य तुझ सामोरे मी कथिले अनघा. जाणूनि होईल नर बुद्धिमंत अन कृतकृत्य अवघा. जाणूनि होईल नर बुद्धिमंत अन कृतकृत्य अवघा. आत्तापर्यंत गीतेमध्ये जे जीवनशास्त्र जे तत्वज्ञान सांगितले त्याची पूर्णता 15व्या अध्यायात म्हणजे पुरुषोत्तम योगात झाली आहे. अध्यायाची सुरुवातच पिंपळ वृक्षाच्या रूपकाने होते. या संसाराला पिंपळ वृक्ष म्हटले आहे. खरं तर वृक्ष नाशवंत असतो, परंतु या ठिकाणी तर अश्वत्थाला शाश्वत म्हटले आहे. ते का? तर मनुष्य ज्ञानी असेल तर संसाररूपी अश्वत्थ नाशवंत आहे हे जाणून तो शाश्वततेकडे जाण्याचा प्रयत्न करतो. परंतु सर्वसामान्य माणसाला संसार विनाशी असूनही संसार वृक्षच शाश्वत वाटतो. या संसार वृक्षाला वेदांची म्हणजे तेजस्वी विचारांची पाने आली आहेत. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की पाने सूर्यप्रकाशाच्या मदतीने फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषणाने झाडाला अन्न व पोषकद्रव्ये पुरवतात. वृक्षांचा श्वासोच्छवासही पानांद्वारेच होतो. तशीच या संसार वृक्षाची ही वेदपर्णे सर्व सृष्टीतील तेजस्वी विचारांचे सार आपल्यापर्यंत पोचवतात. या ज्ञानामुळे त्रिगुणात्मक शाखांमधील रज व तम नष्ट होऊन सत्वाने पुष्ट झालेल्या शाखा अहंकार जाऊन विनम्रतेने खाली आल्या आहेत. या संसार वृक्षाची कर्मरूपीमुळे वर जातात, म्हणजे कर्मबंधनातून मुक्त होतात. असा संसार वृक्षसुद्धा आपल्याला शाश्वततेकडे घेऊन जातो. याउलट ज्या वृक्षाला विषयरूपी पाने लागली आहेत त्याच्या शाखा त्रिगुणांच्या अतिरेकाने
पुष्ट होऊन अहंकाराच्या ताठ्याने वर गेले आहेत, ज्याची कर्मरूपी मुळे खाली येऊन कर्मबंधनाच्या कर्दमात अडकली आहेत, अशा त्या संसार वृक्षाला मात्र अनासक्ती व वैराग्याच्या शस्त्राने छेदलेच पाहिजे. खराब कीड लागलेली रज व तमाला वाढवणारी पाने काढून टाकावी व हिरवीगार पोषक सत्वगुणाचा विकास करणारी उत्तम विचारांची पाने वाढवावी. भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेच आहे की संरक्षक तर व्हाच, पण वेळ पडल्यास संहारकाची भूमिकासुद्धा पार पाडा. ज्ञान, कर्म, भक्ती हे वेगवेगळे कार्य करीत नाही. एखादे कार्य करीत असताना ज्ञान नसेल तर ते कार्य योग्य पद्धतीने होणार नाही. म्हणजे ज्ञान गरजेचे आहे. बरे, ज्ञान असेल पण हृदयात प्रेम नसेल, कार्य मनापासून केलेले नसेल, ज्याला आपण जीव ओतून काम करणे म्हणतो तसे नसेल, तरीही ते कार्य उत्तम होणार नाही. म्हणजे भक्ती पाहिजेच. कोणतेही कार्य करण्यासाठी कष्ट, तपस्या लागतेच, म्हणजे कर्मही आलेच. त्यामुळे हे तीनही एकत्र आल्याशिवाय, एकरूप झाल्याशिवाय कार्य पूर्णत्वास जाणे नाही. जगती या पुरुष दोन, क्षर आणि अक्षरते खरेच जाण. क्षर सगळी भूतेही, कूटस्थ म्हणवी अक्षर तू मान. अन्य एक तिसरा तो, पुरुष उत्तम म्हणवितो परमात्मा. प्रवेशुनी त्रयलोकी, पोषितोची अव्ययी सर्वात्मा. या श्लोकांची अर्थसंगती लावताना विनोबा भावे म्हणतात, या विश्वातील सर्व वस्तूंचे 3 भाग करायचे: सेव्य, सेवक आणि सेवा साधने. सेवा घेतो तो सेव्य म्हणजे परमात्मा. सेवा करतो तो सेवक, भक्त म्हणजे जीवात्मा. सेवा साधने म्हणजे ही सृष्टी, अगदी देहसुद्धा. सेव्य परमात्मा हाच पुरुषोत्तम आहे. सेवक जीवात्मा अक्षर अविनाशी आहे. देह व ही सृष्टी नाशवंत आहे. सृष्टी नाशवंत आहे हेही भूषणच मानले पाहिजे, कारण त्यामुळे सृष्टीमध्ये नित्य नाविन्य व सौंदर्य आहे. सृष्टीचा विनाशीपणा हेच तिचे अमरत्व. सृष्टीच्या या नवीनतेमुळेच जीवात्मा पुरुषोत्तमाची पूजा सदैव नवीन व टवटवीत साधनांनी करू शकतो. जीवनातल्या घटका 2 घटका परमात्म्याला देणे गीतेला मंजूर नाही. संपूर्ण जीवनच प्रत्येक हृदयात वसणाऱ्या पुरुषोत्तमाला वाहण्याचा गीतेचा उद्देश आहे. ज्ञानकर्म भक्ती एकरूप झाले की जीवशिव सृष्टी एकरूप होतात. यालाच पुरुषोत्तम योग म्हणतात.